होत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास काय आहे तर शाहिस्ते खान, अफजल खान आणि आग्र्याहून सुटका. पण त्यांचं धोरण, त्यांचं काम, त्यांचं शेतकऱ्यांप्रती आत्मीयता आणि शेतकरीच तलवार घ्यायची किंवा युद्ध करायला जायची, हे कन्व्हर्शन हे फार अप्रतिम राहिलं आणि ते सक्सेसफुल झालेलं आहे. पण ते काय लोकांसमोर जास्त आलेलं नाही. आणि सगळ्यात जो इतिहास नष्ट करण्यात आला आहे ते म्हणजे 27 वर्ष स्वातंत्र्य लढा, स्वराज्याचा स्वतंत्र लढा. संभाजी महाराजांपासून 9 वर्ष, मग राजाराम महाराजांचे 11 वर्ष आणि 7 वर्ष ताराराणीचे. आणि म्हणून त्या रणरागिणी ताराराणी म्हणतो. कारण त्या जगातल्या योद्ध्यामध्ये, महिला योद्ध्यामध्ये सर्वश्रेष्ठ होत्या आणि त्याच्याबद्दल माहिती कुणालाच नाही. आमदारांना नाही, खासदारांना नाही, मंत्र्यांना नाही, फार कमी लोकांना माहिती. मी गावागावात जातो, शाळेत जातो, तेव्हा विचारतो ताराराणी कोण आहे, पण लोकांना माहित नाही. ह्याचं मला अतिशय दुःख वाटायचं जेव्हा मी सैन्यात होतो. आणि मी कमांडो इन्स्ट्रक्टर असताना, गुप्तहेर संघटनेत काम करत असताना हे विषय फार महत्वाचे असायचे. मी सर्वांना कमांडोजना हेच शिकवायचो, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं युद्धशास्त्रामध्ये त्यांनी जो दक्षिणेचा लढा केला आणि दक्षिण काबीज केली. आजचा तामिळनाडू हा महाराजांचा राज्यात होता, महाराष्ट्राबरोबर, हे कोणाला माहित नाही. आणि त्यांनी 27 वर्ष लढा जारी ठेवण्यासाठी ते केलं होतं. 1000 किलोमीटरचं रणांगण निर्माण केलं होतं औरंगजेबसाठी. आणि औरंगजेब जेव्हा खाली आला दक्षिणेत, तेव्हा त्याला खाली खेचून जिंजीपर्यंत नेलं. याला कारण असं आहे की कुठलंही सैन्य कितीही मोठा असो, त्याला खोली नसेल तर त्याचा काही उपयोग नाही. त्या डेप्थ म्हणतो आपण युद्धशास्त्रात. आणि म्हणून औरंगजेबला हजारो किलोमीटर खाली खेचल्यानंतर जागोजागी त्यांना मारण्यात आलं, त्याच्या सेनानीला मारण्यात आलं. सगळ्यात मोठी लढाई मराठ्यांची जी दोड्डेगिरीला झाली होती, 70,000 मोगल मारले होते संताजीने. तर इतिहास कुठे माहिती आहे. आणि म्हणून शिवाजी मंदिरला वाटलं, मला वाटलं अध्यक्ष म्हणून आणि माझ्या सर्व सहकार्यांना वाटलं की हा इतिहास शिवाजी मंदिरने उभा केला पाहिजे. आणि म्हणून हे नाटक झालेलं आहे. आणि ह्याच्या पुढे तुम्हाला माहिती आहे, छावा आता पॉप्युलर आहे. संभाजी महाराजांचा इतिहास त्याच्यात आलेला आहे. तो संपतो संभाजी महाराज जेव्हा मृत्युमुखी पडतात. आणि त्यानंतर हे नाटकाची सुरुवात होते. संभाजी महाराजांपासून ते औरंगजेबाचा मृत्यू होईपर्यंत 27 वर्षाचा लढा काही छोटा नाही आहे. हा प्रत्येक माणसाला भारतातला माहीत असणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी आम्ही आता एवढा प्रयत्न करणार आहोत की जगामध्ये सुद्धा हा इतिहास कळला पाहिजे. आणि म्हणून नेटफ्लिक्स आणि हॉलिवूडमध्ये सुद्धा हे पिक्चर यावे असा आमचा प्रयत्न राहणार आहे. आणि मला वाटतं आता जे नाटक असलेलं आमच्या कलाकारांनी अतिशय मेहनत घेऊन ते उभं केलेलं आहे. आणि त्यामुळे ऍक्च्युअली त्या काळात त्यांनी उभा केलेला लोकांचं. त्यामुळे मला वाटतं हे फार पुढे चालेल. आपण सर्वांचा आशीर्वाद असावा ही विनंती. धन्यवाद. तर ब्रिगेडियर सावंत साहेबांनी रणरागिणी ताराराणी या नाटकाबद्दल त्यांनी माहिती दिलेली आहे. हे नाटक प्रचंड प्रतिसाद प्रेक्षकांचा या नाटकाला मिळत आहे. रणरागिणी ताराराणी. ताराराणीची प्रमुख भूमिका करणारी तनिषा वर्दे या अभिनेत्रीला रंगमंचावर साहस दृश्य करताना अपघात झाला आणि तरीसुद्धा तिने 5 प्रयोग केले, पण
पुढचे प्रयोग करण्यासाठी निर्मात्यांनी विचार केला की काही काळ या अभिनेत्रीला आराम करण्याची फार गरज आहे आणि म्हणून काही दिवस याचे प्रयोग होणार नाहीत, पण जेव्हा याचे प्रयोग होतील तेव्हा अवश्य तुम्ही ह्या प्रयोगाला या. रणरागिणी तारा राणी हे नाटक स्फूर्तिदायक आहे, प्रेरणादायक आहे आणि मुलींसाठी खास करून ते खरंच भविष्य घडवणारं नाटक आहे. तेव्हा अवश्य हे नाटक बघा, रणरागिणी तारा राणी. जबरदस्त प्रतिसाद, जबरदस्त अभिनय क्षमता असलेले नट आणि खूप सुंदररित्या दिग्दर्शनाने नटलेलं हे नाटक रणरागिणी तारा राणी बघायला विसरू नका, कारण खूप चांगला इतिहास आपल्याला या नाटकाद्वारे कळणार आहे.